तर काल तुम्हाला रूम टूर द्यायचं राहिलेलं, तर आज रूम टूर. तर अशी आहे रूम. मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट, तर मस्तपैकी बेड, TV, AC आणि मेन बेस्ट पार्ट ऑफ दिस रूम, what else we need. एक नंबर लोकेशन. हे आहे वॉशरूम. कुठं चाललो आपण आता? पता नाही का नाही. तर आम्ही आता सगळ्यात पहिल्यांदा जेवणार आहे. भूक लय वेट लागल्या. 2:30 वाजले आणि आम्ही 2:30 वाजले, अजून जेवायचं आहे. तर बघू पुढचा प्लॅन पुढं. तर आज आहे शनिवार. मस्तपैकी व्हेज थाळी. कसं वाटते प्रतीक व्हेज थाळी खातो? बजरंगबली. तर आता जेवण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता आम्ही चाललोय रॉक गार्डनला. मस्तपैकी रॉक गार्डनला जाऊन यायचं. तिथं आपली गाडी पार्क केली आहे काय, आणि गाडीचं पार्किंगचं चार्जेस तुम्हाला दाखवतो. अर्धा तास थांबणार आहे आम्ही. गाडी पार्किंग चार्जेस दाखवतो. हे बघा 100 रुपये. 200 रुपये. 200 रुपये. अवघड आहे. आता आत आणि काय एंट्रीला आणि 400-500 आहे का बघायला. 400-500 रुपये बघायला बाय आता. कोण अजून एकदा. ओके गुलकंद. क्या फिश पा करणार काय? चला. ह्याला आम्ही एंट्री केली आता. इथं खरं काय गणित वेगळंच दिसायला लागलं मला. वेगळं म्हणजे पार्किंगचं 200 रुपये. 200 रुपये आणि एंट्री फीची 10 रुपये. पर हेड 10 रुपये. 10 रुपये. काय गणित कळणार बाबा आम्हाला. आणि ह्यो म्हणतोय मी 5 वर्षाच्या खाली तिकीट नाही रे. रॉक गार्डन मध्ये नेमकं काय आहे काय कळना. आमच्या इथली सुंदर बागा नाही याच्यापेक्षा भारी आहे. काय कळना. पत्या काय विषय नेमकं रॉक गार्डन म्हणजे काय? दगड दगडांचं गार्डन आहे. रॉक गार्डन असतं. दगडांचं गार्डन. दगडच कसं घे ये वय हे गार्डन आहे. विचित्र आहे की. तर आम्ही आता इथं कुडाळमध्ये ओमक्याला घ्यायला आलोय. ओमक्या आलाय आता कोल्हापुरातनं कुडाळपर्यंत बसनं. त्याची वाट बघायला लावली कुडाळच्या बस स्टँड. इथनं त्याला घेणार आणि परत रिटर्न तारकर्ली रूमवरती. आणि ट्रिपवर आल्यापासून यायचं तर हेच चालू आहे. नुसता फोन. वहिनी इफ यू आर वॉचिंग दिस प्लीज कॉल करू नका याला जास्त. तास झालं वाट बघालोय. 10 मिनिटं म्हणत 1 तास लावलाय. कुठं आहे पाटील करे येते वाटा. कुठं आहे? इकडं कुठं नाही आलाय. हा माहित कुठं दिसना पण अजून. एवढंच आमच्या बद्दल करा. हे वगैरे की डिग्गी उडीच आहे की. अरे डिग्गी ठेव. ते पण टाक. इथं बटन आहे बघ. बाहेरनच पाटील करणार.
मला वाटलं मला 10 मिनिटं म्हणला 10 मिनिटं म्हणला 1 तास झाला थांबले. आम्ही कसलं फास्ट आले माहिती काय आम्हाला वाटलं तू पोचशील पोचशील तुला इथं वेट करायला लागणार म्हणून मला ते गार्डन मध्ये फिरलो पण नाही असं झालो. हा एसी लावा. गार्डन मध्ये ओंक्याच्या नादात पडला माहिती काय तर आज पदाचा बर्थडे आम्ही रात्री किती वाजले रे? आठवण आता किती वाजले? हे इकडे पत्या. अरे माची बॉक्स कुठं आहे दिल्या तर त्याने पत्या ओमक्या त्याने मॅच बॉक्स दिला यार. बस तुला फोन कर अरे काय फालतू की रे. तर आता सकाळची वाजल्यात 7 आणि आम्ही 7 साडेसात वाजतेच आणि आता आम्ही चाललोय बोटिंगला. बोटिंगला चाललोय आता आम्ही. म्हातारी चूळ लाईट हाऊस काय 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 स्पॉट आहे. तुला काय माहिती डॉल्फिन्स डॉल्फिन्स बघणार आहे. डॉल्फिन्स ओंकाला डॉल्फिन्स बघायला डॉल्फिन्स अनेक वचनी केलास काय सगळे डॉल्फिन म्हणतात डॉल्फिन्स आम्ही म्हणजे ऑब्झर्व कराल तर ऑब्झर्व गोष्टी तर आम्ही आता आमच्या बोटची वाट बघालो. देऊ बघा कुठं आहे बोट? बोट कुठं आहे? इथं आहे दादा बोट कशी 2000 रुपये पर हेड म्हणा लोकेशन. तर फायनली आपली बोट आल्या. आम्ही बसलोय. मामा तिथं पेट्रोल भरावं आपल्या बोटमध्ये. एवढ्या मोठ्या बोट मध्ये आपण जायचो आणि एवढी मोठी बोट आहे कारण आम्ही चौघच आहे फक्त. आणि त्यातनं ओंकार म्हणतोय बोलता जर्नी बिगिन्स. नमस्कार, मी गोपाळ चोपडेकर आपल्या सगळ्यांचं या बोटमध्ये सकाळच्या सत्रात पहिलं स्वागत करतो. थँक्यू. धन्यवाद. आपली जी सफर आहे कोस्टल टुरिझम मधली सगळ्यात मोठी सफर. बर अजून याच्यापेक्षा मोठी सफर समुद्रामधली नाहीये. बर तर ही जी कोस्टल टुरिझम मधली सगळ्यात मोठी सफर आहे याला बोलतात लाईट हाऊस सफर. बर तर या लाईट हाऊस सफरसाठी आपण आता निघालेलो आहोत. ओके. आणि या लाईट हाऊस सफरसाठी आपण निघालो असता आपण ज्या बॅकवॉटर मधनं आता प्रवास चालू केला हा त्या बॅकवॉटरचं नाव आहे कर्ली. कर्ली. म्हणजे ही जी खाडी हा. आहे कर्ली खाडी आहे. आणि ही कर्ली खाडी समुद्राच्या अगदी जवळ लागून मागच्या बाजूला 25 किलोमीटरची खाडी आहे. अच्छा. इथून मागच्या बाजूला 25 किलोमीटर खाडी. या खाडीला त्रिवेणी संगम आहे. कुडाळ, कंसाळ आणि अणाव अशा 3 नद्या या खाडीला मिळालेल्या आहेत. आणि हीच खाडी येऊन टिपली आहे समुद्राला. ओके. आपण जो बघणार आहोत तो समुद्र आणि खाडी याचा संगम बघणार आहोत. आणि हा संगम बघून आपण समुद्रात एंटर करणार. पण ओके. समुद्रात जाण्याच्या अगोदर माझ्या उजव्या बाजूला दिसणारा हा जो गाव आहे हा या गावाचं नाव आहे देवबाग. देवबाग. हा जो देवबाग गाव आहे हा देवबाग गाव 4.5 किलोमीटर लांबीचा गाव. तारकर्लीपासून अगदी पुढे 4.5 किलोमीटर त्याचा एंड इथं होतो. ओके. आणि इथून मागच्या बाजूला 4.5 किलोमीटर लांबी परंतु अशी रुंदी बघितली हा. तर 100 मीटर पासून 600 ते 700 मीटर जास्त. अच्छा. कुठं तुम्हाला 700 मीटर दिसणार, कुठं तुम्हाला 150 मीटर दिसणार, 350 मीटर दिसणार, 500 मीटर दिसणार. कमी जास्त होत आलेला गाव. आणि याचा एंड इथं झालेला आहे. आता लांबी आणि रुंदी बोललो परंतु या गावाची उंची लो टाईलला जास्तीत जास्त 7 ते 8 फूट आणि हाय टाईलला 4 फुटावरती गाव राहतं. पण तेच तुम्ही पावसामध्ये इथं आलात तर पावसामध्ये कधी कधी अमावास्या किंवा पौर्णिमेचं जे मोठं उदान असतं त्या उदानाला गावात आतमध्ये पाणी शिरतं. परंतु हा गाव जो आहे तो पूर्ण वाळूमय गाव असल्यामुळे किती पाणी शिरलं तरी अर्ध्या ते 1 तासामध्ये त्याचा निचरा होऊन अगदी परत वाळू जी आहे ती सुकी होते. असा जो गाव आहे तो गाव म्हणजे देवबाग. ओके. आता देवबाग
आणि या खाडी संदर्भात मी माहिती तुम्हाला दिली. तिसरी गोष्ट म्हणजे माउंटन शेप, क्रोकोडाईल शेप, मगरीसारखा दिसणारा देखावा. हा जो मगरीसारखा दिसणारा देखावा आहे, माझ्या समोर असलेला डोंगर, त्या डोंगराच्या दोन्ही बाजूला बघा. उजव्या बाजूला बघितल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला त्या नारळीच्या झाडामध्ये मगरीच्या तोंडाचा आकार दिसणार बघा. आणि त्याच मगरीच्या तोंडाच्या आकारापासून असं मागे बघत 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 आलात तर इथपर्यंत असं असणार ते शरीर. आणि मागच्या बाजूला जो गाव आहे, तो गाव म्हणजे त्या मगरीचं शेप. असं महाकाय या डोंगर दऱ्यामध्ये बनलेला हा जो देखावा आहे, त्या देखाव्याला बोलतात क्रोकोडाईलचे, म्हणजे मगरीसारखा दिसणारा देखावा. आता आपण पुढे निघतोय. पुढे निघताना मी तुम्हाला सिगल बर्थ आयलंड याची माहिती देणार. ओके. आणि समुद्रात डॉल्फिन पॉइंटला एंट्री करणार. परंतु डॉल्फिन 100% आम्ही कोणालाही 6 वाजता आले तर सांगत नाही, कारण ओपन सी मधला पिझ्झा आहे. तुमच्या नशिबावरती डिपेंड असतो. तो हवा कमी असली की जास्त दिसतो. त्यात थोडी हवा आहे. मला आता गेल्यानंतर लक्षात येईल की हवा किती आहे ते. तुम्ही येताना जाताना तुम्हाला मजा वाटणार, पण येताना थोडं थोडं पाणी अंगावरती पडणार. याच्यापेक्षाही सुद्धा मजा घेणार तुम्ही. पण हा प्रवास आपण आता इथून पुढे लाईट हाऊस साठी चालू करतोय. ओके, आपण चला. त्याचा आनंद घेऊया. ओके, छान माहिती दिला, धन्यवाद. तर हे सिगल बर्थ आयलंड काय? आयलंड, सिगल आयलंड. इथंही सिगल पक्षी आहेत. अच्छा, सिगल आहे तेच की. तर आम्ही आता इथं म्हातारीची चूळ या पॉइंटला आलोय. खरं पाणी कमी असल्यामुळं जरा व्यवस्थित म्हातारी चूळ भरण झाल्या. हो घ्या, बरोबर आहे ना? बरोबर. तुझं काय एक्सप्लेनेशन द्यायचं का तुला? काय नाही बाई, ते पहिला लाईट हाऊस लागतो. जाऊ लागतं पुढे गेल्यावर. प्रतीक कुठं आहेस? तर आपण आता 2 ड्रॉपच्या मधून चाललोय. तो एक स्पॉट आहे. 2 ड्रॉपच्या बद्दल चाललंय बाबरा. म्हणजे नेचरची ब्युटी काय असते हे तुम्ही बघू शकताय. पुढे घे. तर आता 3 तास बोट राईड करून आम्ही आलोय. बोटमध्ये हलून 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 आमचा त्रास सगळ्यांना झालेला आहे. मोशन सिकनेस झालेला आहे सगळ्यांना. आता मस्तपैकी जाऊन आंघोळ करायचं आणि जेवायचं, बॅक टू होम. ह्यांना उपवासाचं काय खायला मिळेल झाले. कशी भेट खायला नाही तिकडे तिकडे. ओके.